पुणे यांचा रेव्हरंड नावा टिळक पुरस्कार आणि इतर अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना मिळालेले आहेत. डॉक्टर पृथ्वीराज तौर हे महाराष्ट्र राज्य गॅझेटियरच्या संपादक मंडळाचे सदस्यही होते. याशिवाय केंद्रीय शिक्षा बोर्डाच्या म्हणजे सीबीएसईच्या मराठी विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम मंडळाचे ते सदस्य म्हणून त्यांनी कार्य पाहिलेले आहे. देशोदेशीच्या कथा, जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, सृजन पंख ही त्यांची इतर महत्वाची पुस्तके आहेत. दिव्य मराठी, किशोर मासिक, सकाळची मराठवाडा आवृत्ती, पुण्यनगरी या वृत्तपत्रामध्ये त्यांनी स्तंभलेखनही केलेले आहे. यासोबतच सरांकडे पीएचडी व एमफिल साठी अनेक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेतलेले आहे. यानंतर सूत्र जे पहिले वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर पृथ्वीराज तौर यांच्याकडे मी सोपवतो व त्यानंतर जाधव सरांचा आपल्या मनोगत अध्यक्ष मनोगत असेल. डॉक्टर पृथ्वीराज तौर. नमस्कार. पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय मडगाव गोवा यांच्या वतीनं आयोजित या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राच्या या सत्राचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर मनोहर जाधव सर, ज्यांच्या हस्ते आताच या चर्चासत्राचं काही वेळापूर्वी उद्घाटन झालं. ते 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीयुत नंदकुमारजी सावंत, महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख प्राध्यापक तृप्ती फळ देसाई, प्राध्यापक अंजली नाईक, माझे सन्मित्र आणि या चर्चासत्राचे समन्वयक श्रीयुत प्राध्यापक प्रमोद पवार सर, हे चर्चासत्र ऐकणारे उद्याच्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर, आदरणीय डॉक्टर रामरावजी वाघ सर, मला दिसतंय की आदरणीय वंदना महाजन पण जॉईन झालेले आहेत, आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागांमधून हे चर्चासत्र ऐकत असणारे आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी चौगुले महाविद्यालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो की या चर्चासत्राच्या निमित्तानं भाषांतर, मराठी साहित्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याची एक संधी त्यांनी मला दिली. खरं तर या निमित्तानं तंत्रज्ञान आणि भाषांतर याच्या संदर्भामध्ये काही एक चिंतन किंवा विचार मी मागच्या काही दिवसांपासून करू शकलो. याचं श्रेय नक्कीच डॉक्टर प्रमोद पवार यांना आहे. गेल्या 25 वर्षांपासून मी जवळजवळ भाषांतराच्या क्षेत्रामध्ये भाषांतरकार म्हणून कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात भाषांतराचं अध्यापन हेही मी केलं. भाषांतराची समीक्षा याकडेही मी अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष दिलं, आणि नवीन भाषांतरकार निर्माण करणं हाही या सगळ्या गोष्टींचा एक भाग आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळं अगदी शाळांमध्ये जाऊन छोट्या छोट्या शालेय विद्यार्थ्यांना भाषांतराविषयी आस्था निर्माण करण्याचे काही प्रयत्न मी मागील काही वर्षांमध्ये केलेले आहेत. या अनुषंगानं असणारी एक विस्तृत मांडणी मी माझ्या यापूर्वीच्या काही पुस्तकांमध्ये, विशेषतः साहित्य कारण या माझ्या ग्रंथाचा मी उल्लेख करेल, त्याच्यामध्ये मी केलेली आहे. आणि त्यामुळं याच ठिकाणी अगदी सूत्ररूपानं काही मी मांडणी आपल्या पुढं ठेवणार आहे, आणि चर्चेला पुढील काळात दिशा मिळेल या मांडणीतनं, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी आता युट्यूबवरती पाहत होतो तर नेहा सावंत मॅडम आणि इतरांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की संयोजकांनी वेळेचं भान हे ठेवावं. तर ते भान मी नक्कीच स्वतःही एक वक्ता म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करेल. खरं तर अनुवाद हे एक मोठं वर्तुळ आहे, आणि या वर्तुळाचा भाग म्हणून वेगवेगळ्या संकल्पना या मोठ्या वर्तुळामध्ये समाविष्ट केल्या जातात असं आपल्याला लक्षात येईल. अनुवाद या शब्दाचा अर्थच मुळात च्या मागून बोलणं असा आहे, आणि त्याच्यामुळं या सगळ्या वर्तुळामध्ये ज्या इतर छोट्या छोट्या बाबी सहभागी होतात त्याच्यामध्ये भाषांतर आहे, रूपांतर आहे, लिप्यंतर आहे, भाष्य आहे. कुणी जेव्हा सार सांगत असतो तोही प्रकार याच वर्तुळातला आहे. स्वैर, पुनःकथन, प्रकारांतर म्हणजे वाङ्मय प्रकाराच्या संदर्भातलं, माध्यमांतर, कलांतर,
अर्वाचिनीकरण किंवा आधारित असे निरनिराळे शब्दप्रयोग आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण या अनुवादाच्या व्यापक वर्तुळाबद्दलच बोलत असतो असं मला वाटतं. खरं तर मराठी साहित्यामध्ये अनुवादाची अत्यंत दीर्घ आणि विस्तृत अशी परंपरा राहिलेली आहे. आणि तुमचं काय आणि माझं काय आपल्या सर्वांचं भरण पोषण या अनुवाद संस्कृतीनं केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. खरं तर अनुवादकांची ही जी सहिष्णू परंपरा आहे या परंपरेचा मी अत्यंत कृतज्ञतेनं या परंपरेची नोंद करेन. आपल्याला हे माहिती आहे की भारत हा बहुभाषिक देश आहे आणि या देशामध्ये अनेक भाषा अति प्राचीन काळापासून बोलल्या जात आहेत. डॉक्टर गणेश देवी यांनी अलीकडं जे लोकसर्वेक्षण केलेलं आहे आणि भाषेच्या मृतावस्थेच्या संदर्भामध्ये जी मांडणी ते मागच्या 2 दशकांपासून करता आहेत ती आपल्या सर्वांना परिचित आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या देशामध्ये या भूमीवरती अनेक भाषा एकाच वेळी बोलल्या जात होत्या, अनेक बोली याच भूमीवरती अस्तित्वात होत्या. म्हणजे आपल्या आजूबाजूची अत्यंत सामान्य वाटणारी माणसं ही निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या बोलीमधून निरनिराळ्या भाषेमधून आपला व्यवहार करतायत असं चित्र आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एक सामान्य वाटणारा माणूस हा एकापेक्षा अनेक भाषांमध्ये आपला दैनंदिन व्यवहार करतोय असं चित्र भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल. ही माणसं घरात एक भाषा बोलतात आणि घराबाहेर पडल्या ते त्यांच्या मुखामधनं दुसऱ्या एका भाषेचे शब्द उच्चारायला लागतात असं आपल्याला लक्षात येईल. आपल्याकडं छोट्या छोट्या गावात असणारे शेठजी असतील, सिंधी लोक असतील, मारवाडी लोक असतील, व्यापारी लोक असतील, इतकंच काय आपल्या घरापुढं ज्या स्त्रिया पोती विकायला येतात, काळे मणी विकायला येतात किंवा कुठले अंगठ्यातले खडे विकायला येतात किंवा जडीबुटी विकायला येतात किंवा कुठल्याशा बाजारामध्ये जे दलाल म्हणून काम करतात, असे सगळे हेडे तुम्हाला असं लक्षात येईल की ही सामान्य वाटणारी माणसं एकाच दिवसामध्ये निरनिराळ्या भाषांमध्ये आपला जीवन व्यवहार करत असतात. तुम्हाला असं दुसरं लक्षात येईल की मी जेव्हा असं म्हणालो की आपलं सगळं भरण पोषण अनुवादाच्या संस्कृतीनं केलेलं आहे त्यावेळी आपल्या माणसांची बहुभाषिकता किंवा त्याचं बहुभाषिक असणं हे मला नेहमीच महत्वाचं वाटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एका भाषेतलं ज्ञान दुसऱ्या भाषेमध्ये तो अत्यंत सहजपणे अत्यंत प्राचीन काळापासून घेऊन जात आलेला आहे. रामायण महाभारत या 2 महाकाव्यांचं मी मुद्दाम उदाहरण देईल की ही दोन्ही महाकाव्य ही संस्कृतामधली महाकाव्य आहेत आणि मराठी माणसांना अगदी छोट्यातल्या छोट्या गावातल्या मराठी माणसांना असं वाटतं की ही महाकाव्य माझ्याच जीवनाचा भाग आहेत. म्हणजे कुठल्या तरी भिन्न भाषेतल्या संस्कृतीतली महाकाव्य ही एका विशिष्ट भाषेतल्या माणसांना आपल्या जीवन व्यवहाराचा भाग वाटावा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट केवळ आणि केवळ भाषांतरामुळे शक्य झालेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. पंचतंत्रातल्या कथा असतील, अकबर बिरबलाच्या कथा असतील, कथा सरित सागर नावाचा ग्रंथ असेल किंवा वेताळ 25, सिंहासन 32, शुक 72 या सगळ्या कथा भारतीय पर्यावरणाचा वर्षानुवर्ष भाग राहत आलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येईल. नंतरच्या काळात मध्ये म्हणजे मागच्या 200 वर्षांपासून आपल्याकडं इंग्रजी ज्ञान आलं आणि अन्य भाषिकांचा आपल्याशी परिचय होऊ लागला आणि त्याचा परिणाम आपण पुस्तकं छापायला लागलो. तुम्हाला असं लक्षात येईल की अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, गलिवरच्या प्रवास कथा, सिंदबादच्या प्रवास कथा, तोता मैनासारखी गोष्ट किंवा अल्लाद्दीनच्या जादुई कथा, शेख चिल्लीच्या मूर्खपणाच्या गोष्टी किंवा आपल्याला बोध देणाऱ्या गोष्टी, मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी, मोगली किंवा टार्झन हे बालकथेतले नायक, ही सगळी भाषांतर तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत असं आपल्याला लक्षात येईल. अव्वल इंग्रजी काळ, या अव्वल इंग्रजी काळातलं एक मोठा टप्पा 40-50 वर्षाचा टप्पा ज्याला आपण अंधकार युग असं एकीकडे म्हणतो, ते सगळं अंधकार युग हे दुसऱ्या पातळीवर भाषांतर युग म्हणून गौरविलं गेलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल.
आणि आज वर्तमानामध्ये आपण ज्या टप्प्यावरती उभा आहोत, तुम्हाला असं लक्षात येईल की 21व्या शतकातल्या या दुसऱ्या दशकामध्ये मराठीतल्या मोठमोठ्या प्रकाशन संस्था या भाषांतर कार्याकडे अत्यंत जाणीवपूर्वक वळलेल्या आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणजे मेहता प्रकाशन या अत्यंत मान्यवर अशा प्रकाशन संस्थेनं 2 दशकांपूर्वी टी बुक क्लब नावाची एक योजना सुरू केलेली होती आणि तिचा परिणाम तुम्हाला असं लक्षात येईल की आज घरोघर भाषांतरित पुस्तकांचे मोठे संग्रह प्रत्येकाच्या जवळ हे आपल्याला दिसतात. औरंगाबादचं साकेत प्रकाशन असेल किंवा नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य अकादमी सारख्या संस्था असतील, मौज, राजहंस, पॉप्युलर या जुन्या संस्था असतील किंवा प्रथम बुक्स नावाची एक संस्था आहे जी वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करते. आजरा हे कोल्हापूर जिल्ह्यातलं अत्यंत छोटं गाव आहे. या गावामधनं मासिक ऋग्वेद नावाचं एक मासिक निघतं आणि या मासिक ऋग्वेदनं एक चिल्ड्रन्स रिलीफ फंड तयार केला आणि त्याच्यातून भाषांतरित पुस्तकांची एक अख्खी मालिका, अत्यंत स्वस्तातल्या पुस्तकांची मालिका ही काही वर्षांपासून प्रकाशित केलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. या भाषांतराचा, या अनुवादांचा मराठी साहित्यावर काय परिणाम झाला असेल? म्हणजे निव्वळ आमच्या ग्रंथसंग्रहालयात काही ग्रंथ आले आणि त्यांची भर पडली एवढाच तो साधा संबंध नाहीये. तर तुम्हाला असं लक्षात येईल की आधुनिक मराठी नाटक आपण ज्याला म्हणतो, त्या आधुनिक मराठी नाटकाचा आकार जो आज तुमच्या पुढे आहे तो तसा आकार असण्याला इंग्रजीतून मराठीमध्ये झालेली रूपांतर, सुरुवातीच्या काळातली रूपांतर ही कारणीभूत झालेली आहेत. म्हणजे इब्सेनच्या नाटकांपासून आपण एक तंत्र घेतलं आणि पुन्हा आपल्या नाटकांचा अवकाश आणि त्याच्यातली सगळी तंत्रबद्धता बदलत गेलेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. आपल्याकडं कादंबरी सारखा जो वाङ्मय प्रकार निर्माण झाला त्याच्या मुळाशी भाषांतरच आहेत असं आपल्याला थोडंसं लक्षात येईल. निव्वळ कादंबरीच्याच निर्मितीसाठी भाषांतर उपयुक्त झाली असं नाही, तर गझल हा रचनाबंध असेल किंवा हायकू सारखा काव्य प्रकार असेल, रुबाया सारखा रचनाबंध असेल, हेही भाषांतराचीच उत्पत्ती आहेत, निर्मिती आहेत असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जर आपल्याकडं अनुवाद झाले नसते, या अन्य भाषेतलं साहित्य भाषांतरित होऊन आलं नसतं, तर कदाचित या निरनिराळ्या वाङ्मय प्रकारांशी आपला परिचय झाला नसता असं आपल्याला लक्षात येईल. आपण जिला आधुनिक कथा म्हणतो, या आधुनिक कथेची जडणघडण जशी आपटे आणि इतर मराठीतल्या कथाकारांनी केलेली आहे, तद्वतच ती चेखव, मोपासा, ओ हेनरी, गॉर्की आणि अशा अनेक कथाकारांनी केलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि थोडस जर आपण समीक्षेकडे त्याच्या मुळाशी आपण अन्य भाषेतून आयात केलेल्या पारिभाषिक संकल्पना आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आपण जेवढेच्या जेवढे सिद्धांत आज वापरतो आहोत त्यातले बहुतेक सिद्धांत हे आपण अन्य भाषेतून आयात केलेले स्थान हे अधिक व्यापक झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आता डॉक्टर सबनीस सरांनी त्यांच्या उद्घाटकीय वक्तव्यामध्ये काही विधानं केलेली आहेत, तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या संदर्भातली विधानं, आणि त्याच्यामुळं मी त्या सगळ्यांची पुनरुक्ती ही करणार नाही. पण आपण ज्या जीवनामध्ये जगतोय, विशेषतः ते औद्योगिकरण झालेलं जग, जागतिकीकरण झालेलं जग, भांडवलशाही असणारं जग, हे जे कॉर्पोरेट लाईफ आहे, या कॉर्पोरेट लाईफ मध्ये प्रोडक्टला, उत्पादनाला अत्यंत महत्वाची किंमत आलेली आहे. प्रोडक्टची विक्री महत्वाची आहे. त्याच्यासाठी जाहिरातींचं एक नवीन युग हे सुरू झालेलं आहे. आपण कोर्ट कचेऱ्या करायला लागलेलो आहोत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दुभाषांची गरज आज जाणवायला लागलेली आहे. निरनिराळ्या प्रकारची शास्त्रीय माहितीची पुस्तकं ही मराठीमध्ये यायला लागलेली आहेत. नव्या तंत्रज्ञानाबरोबर आपण नव्या परिभाषा घडवायला लागलेलो आहोत आणि या सगळ्यांच्या मुळाशी आपल्याला भाषांतर ही आजही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत असं आपल्याला दिसतं. कुठंतरी इंग्रजीमध्ये एक जाहिरात तयार होते आणि तिचं मराठी भाषांतर आपण टीव्ही मधून, रेडिओ मधून किंवा वर्तमानपत्रामधून ऐकत, पाहत किंवा वाचत आलेलो आहोत असं आपल्याला लक्षात येतं. NR नारायण मूर्ती हे जे इन्फोसिसचे प्रमुख होते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय उद्योग जगत त्याच्यामध्ये भारताचा सहभाग जसा जसा वाढत जाईल तसं तसं आपल्याला उत्तम पात्रता असणारे कार्यक्षम भाषांतरकार त्यांची मागणी सुद्धा आगामी काळामध्ये वाढत जाईल असं विधान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आज तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडे एक प्रोडक्ट येतं आणि त्या प्रोडक्टचं निर्मिती ही कुठंतरी कोरियात झालेली असते,
चीन किंवा जपानमध्ये झालेली असते आणि त्या प्रोडक्टमध्ये जे चिटोरे येतो ज्याच्यामध्ये त्याच्या संदर्भातली माहिती दिलेली असते त्या चिटोऱ्यामध्ये हिंदी, मराठी किंवा कानडी, तमिळ या भाषांमध्ये त्या प्रोडक्टच्या संदर्भातली माहिती ही दिलेली असते असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे भाषांतरकार हा कॉर्पोरेट जगतामध्ये किती गरजेचा होत आलेला आहे आणि भाषांतर ही व्यक्तीच्या उपजीविकेचं साधन म्हणून आज मोठ्या प्रमाणात केली जात आहेत असं आपल्याला दिसतं. आमचे एक मित्र आहेत डॉक्टर निलेश देशमुख, ते 2-3 वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये गेलेले होते आणि जर्मनीतला त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला की सगळे रस्त्यांवरती जर्मन पाट्या आहेत. आपण जेव्हा अपरिचित अशा प्रदेशामध्ये जात असतो त्यावेळी आपल्याला भाषांतरकार किंवा दुभाषा याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. पण निलेश देशमुख हे कम्प्युटरचे प्राध्यापक आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की ही नवी ऍप बाजारात आलेली आहेत. खरं तर या घटनेला 4-5 वर्ष झालेली आहेत आणि या ऍपच्या साहाय्यानं तुम्हाला आता दुभाषाची गरज नाहीये किंवा कुणाला काही विचारण्याची सुद्धा आवश्यकता राहिलेली नाही. अगदी कुठलं तरी एक वाक्य आहे, त्या वाक्यावरती आपला मोबाईलचा कॅमेरा धरला की ते वाक्य ट्रान्सलेट होऊन तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये दिसू लागतं. इतकी सोय तंत्रज्ञानानं अलीकडच्या काळामध्ये केलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. मुळात तंत्रज्ञान हा जो या विवेचनामधला एक मुद्दा आहे, आपल्याला असं लक्षात येईल की मानवाचं जगणं अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती झालेली आहे किंवा तंत्रज्ञानाचं अंतिम ध्येय काय आहे तर मानवी जीवन अधिक सुखकारक होणं, अधिक सोयीस्कर होणं हे त्याचं अंतिम ध्येय आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग त्याच्यासाठी निरनिराळी अवजारं तयार केली गेली, निरनिराळी यंत्र तयार केली गेली, निरनिराळ्या कार्यप्रणाल्या या अस्तित्वात आल्या, निराळ्या संकल्पनांची निर्मिती झालेली आहे. या सगळ्यांचं उपयोजन तंत्रज्ञानामध्ये अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अतिप्राचीन काळी ज्यावेळी मानवानं 2 दगड एकमेकांवर घासून आग तयार होते याचा शोध त्याला लागला असेल किंवा या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जाण्यासाठी तो जेव्हा चाकांमध्ये बदल करत होता आणि त्यानं गोल असं चाक तयार केलं तर ही तंत्रज्ञानाची पहिली पावलं आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आपण फक्त जेव्हा साहित्याच्या संदर्भात विचार करतो किंवा कम्युनिकेशन संवादाच्या संदर्भात विचार करतो तेव्हा आपल्या हाताशी आलेली छपाईची यंत्र असतील, आपल्या हाताशी असणारा दूरध्वनी सारखा मोबाईल सारखं यंत्र असेल किंवा आपण ज्याच्या साह्यानं आता संवाद साधतोय ते इंटरनेट असेल, ही सगळी या तंत्रज्ञानाचे निरनिराळे टप्पे आहेत असं आपल्याला लक्षात येतं. आणि ह्या विकासाच्या या टप्प्यावर प्रत्येक वेळी माणसाचं जगणं हे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा अधिक सुखकर झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे खरं तर ब्रिटिशांचं आगमन आपल्याकडे झालं आणि त्याच्यानंतर आपला तंत्रज्ञानाशी नीटचा परिचय झाला असं आपल्याला लक्षात येईल. पण ब्रिटिशांनी आपल्याकडं तंत्रज्ञानाची पायाभरणी केली नाही. ती पायाभरणी आपण पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वतःहून केलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. अत्यंत सांगायला आणि हे वाचायला सुद्धा आनंद होतो की जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा वैज्ञानिकांचा आणि तंत्रज्ञानाचा ताफा आज आपल्या देशाकडे आहे आणि त्यामुळं आपण ज्याला नवतंत्रज्ञान म्हणतो आणि माहिती तंत्रज्ञान म्हणतो या क्षेत्रामध्ये भारतीयांनी मागच्या काही वर्षांमध्ये केलेली जी कामगिरी आहे ती अत्यंत अचाट आहे असं आपल्याला लक्षात येतं. मी परवा दिवशी संतोष पद्माकर पवार या कवीशी बोलत होतो आणि त्यानं आपला एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की जवळजवळ 7-1 वर्षांपूर्वी मी एकाशी चर्चा करत होतो एका बाहेरच्या कवीशी आणि मी त्याला असं म्हणालो की आपण जे बोलतो ते जर तत्क्षणी टाईप झालं तर किती छान होईल. आणि त्यावेळी तो कवी संतोष पद्माकर पवार यांना असं म्हणाला की आमच्याकडे हे तंत्रज्ञान येऊन जवळजवळ 10-15 वर्ष झालेली आहेत आणि तुम्हाला असं लक्षात येईल की मागच्या 4-6 वर्षांमध्ये आपण स्पीच टू टेक्स्ट या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. आता संतोष असं म्हणाला की मला असं वाटतं की मनामध्ये विचार आला तर तो विचार लगेच स्क्रीनवरती टाईप झालेला आपल्याला दिसला पाहिजे. खरं तर असं तंत्रज्ञान आगामी काळात येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कदाचित अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे जगाच्या 2ऱ्या कोपऱ्यामध्ये प्रत्यक्षात आलेलं असेल असं आपल्याला दिसतं. भाषांतराच्या वेगवेगळे ऍप्स, भाषांतराची वेगवेगळी सॉफ्टवेअर, भाषांतराचे निरनिराळे टूल्स ज्या पद्धतीनं आज मार्केटमध्ये आहेत
त्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की भाषांतराच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानानं मोठीच क्रांती ही मागच्या 20-30 वर्षांमध्ये केलेली आहे. अगदीच मी सांगायचे काही टूल्स आणि काही सॉफ्टवेअरची नावं ही या निमित्तानं सांगणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. कारण नाहीतर सगळीच्या सगळी चर्चा ही मराठी साहित्य आणि भाषांतर याच संदर्भामध्ये होईल. पण साहित्य व्यवहार हा भाषांतराचा अत्यंत छोटासा भाग आहे. प्रत्यक्ष जीवनामध्ये भाषांतराची आपल्याला अनेक पातळ्यांवरती गरज असते आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी भाषांतराची आवश्यकता असते ती सगळी गृहीत धरून या टूल्सची, या सॉफ्टवेअरची, या ऍप्लिकेशन्सची निर्मिती करण्यात आलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे गुगल ट्रान्सलेटर हे ऍप आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. जवळजवळ 900 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादाची सुविधा या गुगल ट्रान्सलेटर नावाच्या ऍपनं, जे मोबाईलवर उपलब्ध आहे, जे इंटरनेटवर उपलब्ध आहे, जे तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं वापरता येतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. याशिवाय मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं सुद्धा मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर हे ऍप उपलब्ध करून दिलेलं आहे. भाषा अनुवाद नावाचं भारतीय भाषांच्या संदर्भातलं ऍप हे आपल्याला पाहता येऊ शकतं. हाय डिक्शनरी नावाचं एक ऍप मोबाईलवरती सहजपणे अनेक विद्यार्थी अलीकडच्या काळामध्ये वापरतायत असं आपल्याला दिसेल. ट्रान्सलेट ऑल नावाचं एक ऍप आहे ज्याच्यामध्ये केवळ संहितेचं किंवा टेक्स्टच ट्रान्सलेशन होतं असं नाही, तर तुम्ही मराठीमध्ये बोलत असता आणि तुम्हाला जर ते सगळं बोलणं इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर ते तुम्हाला इंग्रजीमध्ये अनुवादित होऊन ऐकता येतं किंवा टेक्स्टमध्ये आपल्याला दिसतं. इतकंच काय, तुम्ही काही फोटो काढून तो जो मजकूर आहे तो मजकूर हा सुद्धा ट्रान्सलेट करू शकता. ट्रान्सलेट ऑल नावाच्या ऍपमध्ये ही सुविधा आहे. लँग्वेज ट्रान्सलेटर नावाचं एक अत्यंत महत्वाचं ऍप आपल्याला दिसेल. आय ट्रान्सलेटर नावाची एक डिक्शनरी ही ऑनलाईन आपल्याला उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही शब्द टाकले की त्याचा अनुवाद हा आपल्याला तत्क्षणी दिसतो. ट्रान्सलेट ऑल टेक्स्ट अँड व्हॉइस नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. इझी लँग्वेज ट्रान्सलेटर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. किंवा कॅमेरा ट्रान्सलेटर नावाचं एक स्वतंत्र ऍप्लिकेशन आपल्याला दिसेल. अशा प्रकारचे अनेक ट्रान्सलेशन, म्हणजे ज्याच्यात टॉकिंग ट्रान्सलेशन्स आहेत किंवा स्कॅन अँड ट्रान्सलेट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. से हाय ट्रान्सलेटर नावाचं किंवा यू डिक्शनरी नावाचं एक ऍप्लिकेशन आपल्याला दिसेल. तुम्ही जर इंटरनेटवरती गुगलच्या साह्यानं जर निवड सर्च केलं तर असे अनेक ट्रान्सलेटर्स ऍप हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सापडतील. फ्रेंच, स्पॅनिश, जर्मनी, जापनीज, इंग्रजी, हिंदी या अनेक भाषा तुम्हाला सहजपणे आज मराठीमध्ये अनुवादित करणं या ऍपमुळं शक्य झालेलं आहे. इतकंच काय, जर आपण जे सगळेच्या सगळे लोक फेसबुक सातत्यानं वापरत असतो, फेसबुकवरती आपण जर हिंदीत मजकूर लिहिलेला असेल, म्हणजे सहसा मला ते हिंदीत जास्त दिसतंय, मराठीत अजून त्या पद्धतीची ऍप्लिकेशन आलेली नसावीत, की वरती हिंदी मजकूर असेल तर लागोलाग त्याचं हिंदी इंग्लिश ट्रान्सलेशन हे तुम्हाला वाचता येतं. निरनिराळे सॉफ्टवेअर ऑनलाईन आणि डेस्कटॉपवरची ही आज मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. मार्च 20 मध्ये जी निरनिराळी सॉफ्टवेअर उपलब्ध होती त्यातली टॉप 5ची कोणती सॉफ्टवेअर आहेत त्याची एक यादी ही स्मार्ट कॅट या वेबसाईट वरती दिलेली आहे. ती अत्यंत महत्वाची यादी आहे. जी ट्रान्सलेटर नावाचं एक चांगलं ऍप हे आपल्याला दिसेल. यातली काही ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर ही अत्यंत मोफत तुम्हाला उपलब्ध आहेत किंवा काहीसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. SDL स्टुडिओ नावाचं पेड सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. मेमो क्यू नावाचं किंवा वर्ड फास्ट, मेमो स्कोर ही सगळी पेड सॉफ्टवेअर आहेत. तर त्या दुसऱ्या बाजूला वर्ड बी, XTM क्लाउड किंवा स्मार्ट कॅट किंवा मेट कॅट ही ट्रान्सलेटर मात्र मोफत तुम्हाला उपलब्ध आहेत. वेब बेस्ड ट्रान्सलेटर हे आज आपल्याला सहजपणे कुठेही वापरता येतात असं आपल्याला लक्षात येईल. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये ग्लोबल लिंक किंवा पॅराफ्रेज किंवा टेक्स्ट युनायटेड फ्रेज, जिओ वर्क्स नावाचे ट्रान्सलेटर ऍप आणि सॉफ्टवेअर हे आज उपलब्ध आहेत असं आपल्याला लक्षात येईल. ओमेगा टी नावाचे एक टूल हे अत्यंत प्रसिद्ध आहे आणि जे सर्व आज मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतोय
गेट टेक्स्ट नावाचं हे ऍप्लिकेशन, याचाही मोठा वापर आज आपल्याला होताना दिसतो आहे. आता माझ्या पुढे एक प्रश्न असा पडला होता, जेव्हा मी ही सगळी यादी तपासत होतो आणि मी स्वतः अनुवादक आहे, तेव्हा मला स्वतःला एक प्रश्न पडला की याच्या नंतर अनुवादकांचं किंवा भाषांतरकारांचं भविष्य काय असेल. आता श्रीपाल सबनीस सर यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये तो असा एक उल्लेख केला की कदाचित यानंतरच्या काळामध्ये भाषांतरकारांची आवश्यकता संपुष्टात येईल किंवा त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या गायब होतील, इतकी मोठ्या प्रमाणातली प्रगती ही चालू आहे. मी या संदर्भामध्ये श्रीधर चैतन्य हे जे मराठीतले चांगले अनुवादक आहेत त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि ते मला असं म्हणाले की काय असतं की मशीन ट्रान्सलेशन आणि मानवी ट्रान्सलेशन याच्यामध्ये मुळात एक फरक आहे, तो म्हणजे स्पर्शाचा, संवेदनेचा आणि मानवी सौंदर्याचा तो प्रश्न आहे. आणि त्यांनी मला बोर्खेज होर्हे लुई बोर्खेज या लेखकाचा एक किस्सा सांगितला. खरं तर तो किस्सा मुळातून ऐकण्यासारखा, वाचण्यासारखा आहे. जयप्रकाश सावंत यांनी माय मराठीच्या 2017च्या एप्रिलच्या अंकामध्ये हा किस्सा लिहिलेला आहे, ज्याचा उल्लेख श्रीधर चैतन्य यांनी संभाषणात केला की कुणीतरी बोर्खेजच्या एका कथेचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याच्यानंतर काय काय गोंधळ झाला त्याचं विवेचन करणारा तो किस्सा आहे. पण बोर्खेज यांचं म्हणणं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे अनुवादाच्या संदर्भामध्ये, जे असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलं की जेव्हा अनुवाद करत असतो तेव्हा तो केवळ शब्दशः अनुवाद करत नाही, तर तो स्वतःच्या हातचं त्याच्यामध्ये काहीतरी मिळवत असतो. म्हणजे याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून मी ज्ञानेश्वरी या ग्रंथाकडे पाहिल की भगवद्गीतेवरती टीका करताना, म्हणजे भगवद्गीतेचा अनुवाद आहे ज्ञानेश्वरी असं आपण जर म्हणत असू, तर हा अनुवाद करताना अनुवादक म्हणून संत ज्ञानेश्वरांनी अनेक मुद्दे हे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे मराठीतलं अपूर्व लेणं झालं, त्याला आपण निव्वळ अनुवाद म्हणत नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अनुवादित कृती ही मूळ कृतीपेक्षा अधिक संपन्न किंबहुना मूळ कृतीला माग टाकणारी असू शकते, असं विधान बोर्खेज यांनी केलेलं आहे. आणि हे विधान भाषांतरकर्त्याची भूमिका आणि भाषांतरकर्त्याचं अस्तित्व याच्या संदर्भामध्ये मला अत्यंत महत्वाचं वाटतं. म्हणजे जेव्हा पिरॅमिडच्या शिखरावरती असणाऱ्या कलाकृतींची पुन्हा पुन्हा ट्रान्सलेशन व्हावी असं शांता गोखले यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारानं त्यांना जेव्हा संबोधित करण्यात येत होतं त्यावेळी, तर हे जे पिरॅमिडच्या शिखरावरती असणारी कलाकृती ज्या आहेत त्याचं ट्रान्सलेशन हे पुन्हा पुन्हा व्हावं असं जेव्हा शांता गोखले म्हणतात, त्यावेळी कुठंतरी आत ही जी कलाकृती आहे ती पुन्हा पुन्हा नव्या वाचकांपर्यंत जाणं आणि नव्या रूपामध्ये येणं त्यांना गरजेचं वाटत आहे असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ अरेबियन नाईट्सच्या कथांचा चिपळूणकरांनी अनुवाद केला होता, नंतरच्या काळात गौरी देशपांडे यांनी सुद्धा अनुवाद केलेला आहे असं आपल्याला अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण पाहता येईल. पण A.K. रामानुज यांनी 300 रामायणच नावाचा एक निबंध लिहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो निबंध वाचलेला असेल. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की वाल्मिकींनी संस्कृतात रामायण लिहिलं आणि हे रामायण भारताच्या सगळ्याच भाषांमध्ये आज उपलब्ध झालेलं दिसेल. म्हणजे तमिळमध्ये कंब रामायण आहे किंवा कन्नडमध्ये पंप नावाच्या कवी आहे, तेलुगूमध्ये रंगनाथ रामायण नावानं उपलब्ध आहे हे ट्रान्सलेशन, किंवा आसामीमध्ये माधव केनली नावाचे जे कवी आहेत त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलंय. उडियामध्ये सरला दास यांचं ट्रान्सलेशन प्रसिद्ध आहे. हिंदीमध्ये रामचरित मानस हे जे तुलसीदासांचं ट्रान्सलेशन आहे ते अत्यंत प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, निव्वळ मराठीमध्ये संत नामदेवांनी रामायणाच्या संदर्भातली महती सांगणारे अभंग लिहिलेले होते. संत एकनाथांनी रामायण लिहिलेलं आहे, भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. श्रीधर नाझरेकर यांनी रामविजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, किंवा मोरोपंतांचे 108 रामायण ही तुम्हाला माहिती आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये गदिमांनी गीत रामायण लिहिलेलं आहे. म्हणजे एक कलाकृती जी शिखरावरती असते तिची ट्रान्सलेशन काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावरती होणं यासाठी आवश्यक असतं की अनुवादक स्वतःच काहीतरी त्यात मिसळतो, पण तो जीवनाला व्यापक असा आशय
त्याच वेळी प्रदान करत असतो असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून मराठीमधला जो भाषांतर युगाचा जो मोठा कालखंड आहे तो मला अत्यंत महत्वाचा वाटतो. आणि त्याच वेळी मला हेही दिसतं की या काळामध्ये मराठीतलं मूळ जे लेखन होतं त्याचा प्रवाह हा अत्यंत क्षीण अशा प्रकारचा झालेला होता. जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट भाषेमध्ये भाषांतरांची चलती असते त्यावेळी त्या भाषेतलं मूळचं जे लेखन आहे त्याची काय अवस्था असते याचा विचार आपण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. किंवा एखादा सर्जनशील लेखक अनुवाद करतो तेव्हा तो का करतो, म्हणजे आदरणीय मनोहर जाधव सरांनी अनेक कवींचे, हिंदीतल्या अनेक कवींचे अनुवाद हे मराठीमध्ये केलेले आहेत. म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी कथेला क्षुद्र वाङ्मय प्रकार असं म्हटलेलं आहे, पण सआदत हसन मंटो नावाच्या एका कथाकाराच्या अनेक कथा नेमाडे सरांनी मराठीत अनुवादित केलेल्या आहेत. किंवा रंगनाथ पठारेंसारखा मोठा लेखक हा कवीचं मरण आणि निरागस इरेंदेरे नावाचा एक अनुवाद करतो. तर हे अनुवाद त्यांना का करावेसे वाटले हा माझ्या पुढे प्रश्न पडतो. किंवा दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे एकाच वेळी अनुवादक आणि कवी या दोन्ही भूमिकांमध्ये सारंग या दोन्ही भूमिकांमध्ये का राहतात, म्हणजे भाषांतरकाराचं नेमकं स्थान काय आहे, त्याचं अस्तित्व काय आहे याचा विचार मला अत्यंत महत्वाचा वाटतो. तुम्हाला असं लक्षात येईल की भाषांतर कसं केलं जावं, का केलं जावं याच्या संदर्भात आपल्याकडे मागच्या 150-200 वर्षामध्ये खूप चर्चा झाल्यात. चिपळूणकरांनी चर्चा केली, आगरकरांनी चर्चा केली, किंवा 1910 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, विद्याधर वामन भिडे यांनी ते केलेलं होतं, निबंध लेखन आणि अनुवाद हा त्याचा नाव आहे. किंवा चिंतामण नीलकंठ जोशी यांनी 1913 मध्ये अनुवाद विचार नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. नंतरच्या काळात राजवाडेंनी लिहिलं, आपट्यांनी लिहिलं, आनंद मासिकाचे संपादक. किंवा दुका संत यांनी राश्री जोग गौरव ग्रंथामध्ये अनुवादाच्या समस्या नावाचा, साहित्याच्या भाषांतरातील समस्या नावाचा एक लेख लिहिलेला आहे. तो अत्यंत महत्वाचा लेख यासाठी की आता श्रीपाल सबनीस सर असं म्हणाले की ईश या शब्दाचा ट्रान्सलेशन शक्य आहे का, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही ट्रान्सलेशन कशी शक्य नसतात आणि ती कुठल्याच काळात म्हणजे मानवानं केली तरी शक्य नव्हती. आणि उद्या मशीनच्या साह्यानं यंत्र भाषांतर होत असेल तेव्हाही ती शक्य असणार नाहीत. मग हे असं का होतं, तर त्याचं कारण त्या भाषेची मुळात काही स्वभाव वैशिष्ट्ये असतात, त्या भाषेची काही सामर्थ्य स्थळं असतात, त्या भाषेचं स्वतःचं काही एक रूप असतं, अद्वितीयत्व असतं. ह्याच्याकडं भाषांतरकर्त्याला दुर्लक्ष करता येणार नाही असं आपल्याला लक्षात येतं. काय आहे की भाषांतरकर्त्यांची अशी मोठी फळी आपल्याकडे असली तरी भाषांतरकार हा नेहमीच दुय्यम आहे, तो भांडगुळ आहे, तो पारपोषित आहे, अशी नावं त्याला ठेवली गेलेली आहेत. मी आपट्यांचा आता उल्लेख केला. आपट्यांनी मला वाटतं स्वभाव लेखन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाषांतराच्या संदर्भात काही टिप दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की भाषांतर फार करण्याच्या कोणी भानगडीत पडू नये, त्यापेक्षा त्यांनी मूळचं लेखन करावं. आपल्याकडेही भाषांतर करताना फारशी किंमत ही कुणी दिलेली आहे असं आपल्याला आढळत नाही. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी आता ज्या भाषांतरकाराचा उल्लेख करत होतो, शांता गोखले यांनी त्यांच्या आपल्या व्याख्यानामध्ये टिम पार्क्स या इंग्रजी कादंबरीकार, हा जो इंग्रजी कादंबरीकार आहे तर त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि तो असं म्हणतो की अनुवादक हा लेखकापेक्षाही महत्वाचा असतो. तो असं सांगतो की तुम्ही, म्हणजे त्याचं उदाहरण मी वेगळ्या पद्धतीने सांगेल की तुम्ही मराठीमध्ये भैरप्पा वाचता, म्हणजे कोण वाचता तुम्ही? एस.एल. भैरप्पा वाचता की उमा कुलकर्णी वाचता? तुम्ही मराठीमध्ये टागोर वाचता, म्हणजे नेमकं टागोर वाचता की मृणालिनी गडकरी वाचता? तुम्ही मराठीमध्ये एखादा दुसरा लेखक जेव्हा वाचता, कविता वाचता, हिंदीतली पाशची कविता वाचता, तेव्हा तुम्ही नेमकं पाश वाचत असता की चंद्रकांत पाटील वाचत असता की श्रीधर चैतन्य वाचत असतात किंवा निरंजन उजगरे वाचत असतात? म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही तो अनुवादक वाचत असतात. आणि विशिष्ट भाषेमध्ये जरी लेखक असेल तरी दुसऱ्या भाषेमध्ये त्याचा जो पुनर्जन्म होत असतो तो पुनर्जन्म हा अनुवादकाच्या माध्यमातूनच होत असतो. म्हणजे एक विधान बारखेच्या संदर्भातलं मी वाचलं की an ओरिजिनल कॅन बी अनफेथफुल टू अ ट्रान्सलेशन. याचा अर्थ मूळ कृती ही तिच्या अनुवादाशी अप्रामाणिक असू शकते. म्हणजे हे अत्यंत महत्वाचे विधान मला यासाठी वाटतं की आपण नेहमी हा विचार करत आलेलो आहोत की अनुवाद हा तिच्या मुळाशी ताडून पाहायचा आणि अनुवाद किती सरस झालाय, किती निकष झालाय त्याची चर्चा करायची. बारखे जसं म्हणतात की मूळ बघायचं, ट्रान्सलेशनशी त्याची तुलना करायची
आणि सांगायचं की मूळ कृती ही अनुवादाशी प्रामाणिक आहे की नाही. म्हणजे हा जो विचार आहे, जो अलीकडच्या काळामध्ये जगभर मांडला जातोय, त्याचा तो भाषांतराकडं अत्यंत नव्या अंगानं पाहतोय असं मला वाटतं. जेरी पिंटो यांचा एक दाखला मला द्यावासा वाटतो चिपळूणकरांच्या पार्श्वभूमीवर. चिपळूणकरांनी पहिल्यांदा ती युक्ती वापरली होती की ज्याच्यात एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीमध्ये अनुवाद जात असताना अत्तर उडून जातं, अशी एक कल्पना त्यांनी मांडली होती. जेरी पिंटो यांनी असं म्हटलंय की अनुवाद करणं म्हणजे मीठ घेऊन नावेमधून नदीमधून प्रवास करणं. म्हणजे मिठाच्या नावेतून नदीतून प्रवास करणं म्हणजे अनुवाद करणं, ज्याच्यामध्ये ते मीठ जे आहे ते नदी तुमच्याकडनं काढून घेत असते असं त्यांना वाटलेलं आहे. मी माझ्या विवेचनाच्या उत्तरार्धाकडे येतो. उत्तरार्धाकडे यासाठी यायचंय मला की आता बऱ्यापैकी वेळ होत आलेला आहे. मला हे सांगायचं आहे की भाषांतराचा जर इतिहास तुम्ही काढून पाहिला तर मला डॉक्ट्रिन क्रिस्ता या पुस्तकाची आठवण येते. डॉक्ट्रिन क्रिस्ता हे ख्रिस्ती धर्मतत्व या नावानं अका प्रियोळकर यांनी नंतरच्या काळात संपादित केलं आणि पुणे विद्यापीठानं म्हणजे तत्कालीन पुणे विद्यापीठानं, आताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. हे पुस्तक मी वाचलं आणि त्याच्या मागे पुढं श्रीम पिंगे यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, युरोपियनांचा मराठी अभ्यास आणि सेवा असं ते पुस्तक आहे. आता हे दोन पुस्तकं मी जवळजवळ ठेवली आणि मला असं लक्षात आलं की डॉक्ट्रिन क्रिस्ता हे जे पुस्तक आहे ते 1622 मध्ये लिहिलेलं आहे आणि 1622 मध्ये लिहिलेलं हे जे पुस्तक आहे ते मराठीतलं पहिलं पुस्तक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की सगळ्या पातळीवर ते मराठी पुस्तक आहे. जरी त्यांनी असं म्हटलं की ते ब्राह्मणी कानारी भाषेमध्ये लिहिलेलं असलं तरीही, तर हे जी ब्राह्मणी कानारी भाषा आहे ती जवळजवळ मराठीच भाषा आहे असं तुम्हाला लक्षात येईल. मग तरीही आपण त्याला का हे देत नाहीत, स्थान देत नाहीत मराठीतलं पहिलं पुस्तक म्हणून. तर तुम्हाला असं लक्षात येईल की मराठी असं म्हटल्यानंतर आपण तिचा संबंध हा देवनागरी लिपीशी जोडलेला आहे. जेव्हा की डॉक्ट्रिन क्रिस्तासारखं पुस्तक हे मुळामध्ये रोमन लिपीमध्ये छापलं गेलेलं होतं, पण ते पुस्तक होतं मात्र मराठीच. म्हणजे मी उदाहरण म्हणून तुम्हाला त्यातला एक पॅरेग्राफ जो आहे तो मुद्दाम तुमच्या पुढं मला ठेवावासा वाटतोय. म्हणजे त्यातलं पहिलं प्रकरण आहे आणि त्याचं नाव आहे ख्रिस्ताव म्हणजे किते. आता हे पुस्तक हे मूळ त्या काळात लिहिलेलं मराठी आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं हे मराठी आहे की नाही. 1622 मध्ये गोव्यामध्ये बोलली जाणारी मराठी ही ग्रांथिक मराठी नव्हे, ही सर्वसामान्य लोकांची मराठी ही अशा पद्धतीची होती की गुरु म्हणतात तू ख्रिस्ताव, शिष्य म्हणतो होय परमेश्वराचे कृपेनं. गुरु विचारतात ख्रिस्ताव म्हणजे किते, शिष्य म्हणतो ख्रिस्ताव म्हणजे जो कोणी जेजू ख्रिस्ताचे शास्त्र सुमूर्ती सत्य मानिता आणि उच्चारिता तो. गुरु सत्य मानिता आणि उच्चारिता तो ऐसे म्हणतासी कित्या. शिष्य कित्या भावार्थ्या ख्रिस्तवान जेजू ख्रिस्ताची सत्य मानुची तैसेची. जरी एखादे वेळो ती मुखी उंचावृती जाईत तरी तिचे खातीर मरण पावलोई तरी मुखी उच्चरुंची. आता हे पाद्री थॉमस स्टीफन्स यांनी लिहिलेल्या डॉक्ट्रिन क्रिस्ता या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणातली काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवल्या. ह्या ओळी वाचताना तुम्हाला असं लक्षात येईल की हे चक्क मराठीच आहे. त्यामुळे मराठी पुस्तक म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करायला, पहिलं मराठी पुस्तक म्हणून काही हरकत नाही. पण आपण तिचं नातं देवनागरी लिपीशी जोडल्यामुळं पुन्हा गोंधळ झाला. याच्यामध्ये देवनागरी स्क्रिप्ट, देवनागरी लिप्यंतर या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता मला प्रश्न असा पडला की डॉक्ट्रिन क्रिस्ता हे पुस्तक रोमन लिपीमध्ये का छापलं असं, आणि त्याचं उत्तर पिंगेंच्या पुस्तकात छापलं. पोर्तुगीज या ठिकाणी आले, या भूमीत आले, म्हणजे गोव्यात आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले. या धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात छळ झाला. पोर्तुगीजांनी त्या काळात अनेक मंदिरं पाडून टाकली, अनेक देवळं उद्ध्वस्त केली आणि हिंदूंचे जे धर्मग्रंथ आहेत ते जाळून टाकले. म्हणजे हा सगळा गोव्याच्या भूमीतला 15व्या-16व्या शतकातला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला कुठेही वाचता येईल. म्हणजे जे गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे तोही वाचताना हा इतिहास तुम्हाला सापडेल. आणि मग अशा वेळी जे कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहेत हे पुन्हा लपून छपून हिंदू धर्मग्रंथ वाचत असतात.
तर ह्यांनी हिंदू धर्मग्रंथ वाचू नयेत म्हणून आपल्याला ख्रिस्ती जीवन जे आहे ते मराठीमध्ये सांगण्याची आवश्यकता त्यांना वाटली आणि त्याच्यासाठी त्यांनी डॉक्ट्रिन क्रिस्टा या पुस्तकाची निर्मिती केली असं आपल्याला लक्षात. पण त्यांनी ते देवनागरीमध्ये छापलं नाही. का नाही छापलं? तर देवनागरी स्क्रिप्ट वाचताना पुन्हा आपल्या ज्या कन्व्हर्टेड जे धर्मांतरित जे ख्रिश्चन आहेत त्यांना जुन्या धर्मग्रंथांची आठवण येईल अशी भीती तत्कालीन काही पादऱ्यांना वाटली आणि म्हणून त्यांनी आपलं मराठी हे रोमन मध्ये लिहिलं असं एक उत्तर पिंगे यांनी दिलेलं आहे. डॉक्ट्रिन क्रिस्टा ही ख्रिस्ती धर्मतत्व असली आणि ती फादर थॉमस स्टीफन्स यांच्या नावे असली तरी ही सगळी धर्मतत्व शिष्य आणि गुरु यांच्या प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये युरोपामध्ये मोठ्या प्रमाणात अगोदर चर्चेली गेलेली होती. त्याच्यावरती आधारित आहेत ही सगळी म्हणून ती भाषांतरित आहेत असं मला वाटतं आहे. खरं तर भाषांतराच्या संदर्भामध्ये एक मुद्दा मी शेवटचा मांडतोय आणि माझं विवेचन थांबवतो आहे. नीट लक्षात घ्या की भाषांतरकार हा इतका सोपा हा या देशात आणि जगभर कधीच नव्हता. काही पुस्तकांची भाषांतर करण्याबद्दल भाषांतरकारांना सुळावर जावं लागलेलं आहे, त्यांना जिवंत जाळून टाकलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. मग त्याचं एक भारतीय उदाहरण म्हणून मी दारा शिकोह यांचा रेफरन्स देईल. माय मराठीच्याच एका अंकामध्ये दारा शिकोहची गोष्ट छापून आलेली आहे. दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ, शहाजहानचा मुलगा, यानं अनेक उपनिषदांचे फारसीमध्ये अनुवाद केले आणि या यावनी भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केले. उपनिषद वाचल्यामुळं अल्लाह आणि भक्त यांच्यामध्ये असणारा उलेमांचं वर्चस्व हे दारा शिकोहला नको वाटलं. त्यानं उलेमांच्या विरोधात बंड पुकारलं आणि नंतर राजसत्तेच्या लढाईमध्ये दारा शिकोहला जेव्हा कैद करण्यात आलं तेव्हा दारा शिकोह याचं शिर धडावेगळं केलं गेलं. त्याच्या अनेक कारणांमध्ये दारा शिकोह यांनी उपनिषदांची भाषांतरं केली हे कारण होतं असं आपल्याला लक्षात येईल. बायबलचे ट्रान्सलेशन्स केले आणि त्याच्यामुळं कित्येकांना जिवंत जाळलं गेलं. काहींना तर पुरलेलं होतं, त्यांच्या अस्थी 40 वर्षानंतर काढून पुन्हा त्या जाळल्या गेल्या. याचा रक्तरंजित इतिहास हा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की भाषांतर करणं ही किती जोखमीची जबाबदारी होती आणि तरीही लोक वेगवेगळ्या धर्मग्रंथांची वेगवेगळ्या पुस्तकांची भाषांतरं ही सातत्यानं करत आलेली आहेत. आणि हा जो शिरकान करण्याचा किंवा सुळावर जाण्याचा जो काळ आहे तर तो वाढला कधी? तर पुस्तकांची छपाई आल्यानंतर. म्हणजे त्यांच्याकडे एक नवं तंत्रज्ञान आलं. कोणतं तंत्रज्ञान आलं? तर हस्तलिखितांपासून पुस्तक म्हणजे छपाई खाण्याचं तंत्रज्ञान आल्यानंतर अनेक भाषांतरकारांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. हा तंत्रज्ञानाचा इतिहास चाळताना तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल असं मला वाटतं. आणि आता शेवटचा मुद्दा मी मांडतोय आणि थांबतोय. तो मुद्दा हा आहे की चुकीची भाषांतर. म्हणजे एक फार छान भाषांतर माझ्या वाचनात आता काल परवा आलं. ते भाषांतर होतं की संतोष आम खाता है. याचं भाषांतर काय? तर कुणीतरी याचं भाषांतर असं केलं, सॅटिस्फिकेशन इज जनरल अकाउंट. संतोष आम खाता है याचा अनुवाद काय? तर सॅटिस्फिकेशन इज जनरल अकाउंट. म्हणजे हे किती चुकीचं भाषांतर आहे. बरं, हे भाषांतर यंत्रांनी केलेलं नाही, हे भाषांतर माणसानं केलेलं भाषांतर आहे. म्हणजे यंत्र भाषांतर करताना चुका करू शकतील पण माणसं काही चुका कमी करत होती असं आपल्याला बिलकुल दिसत नाही. मी याची 3 उदाहरणं तुमच्या पुढे ठेवतो. 1900 म्हणजे हिरोशिमावरती बॉम्ब हल्ला झाला आणि त्याच्या अगोदरची घटना अशी आहे की मित्र राष्ट्रांनी जपानला आणि बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही शरण या आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही जपानला की तुम्ही शरण येणार आहेत का? आणि त्यांनी असं म्हटलं की मोक्यू सात्सू असा शब्द त्यांनी केला. त्याचा काय अर्थ आहे? नो कॉमेंट. म्हणजे आमची काहीच प्रतिक्रिया नाही. पण भाषांतर करताना त्याचं भाषांतर काय केलं? त्यानं भाषांतर केलं की प्रतिक्रिया द्यायच्या लायकीचाच हा प्रश्न नाही. अमेरिका खवळला आणि त्यांनी बॉम्ब टाकला. म्हणजे हा इतिहास आहे, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. नंतर ख्रुश्चेव हे रशियाचे पंतप्रधान होते, अध्यक्ष होते आणि 1956 मध्ये त्यांच्या एका भाषणाचा विपर्यास असाच केला गेला आणि शीतयुद्ध सुरू झालं. काय होता तो प्रश्न? तर त्यांनी असं म्हटलं होतं ख्रुश्चेव यांनी आपल्या भाषणामध्ये की आम्ही तुम्हाला पुरून उरू.
आणि भाषांतरकर्त्यानं काय भाषांतर केलं, आम्ही तुम्हाला पुरवून टाकू. नीट लक्षात घ्या, चुकीची भाषांतरं ही अत्यंत घातक असतात. त्याचं पुढचं उदाहरण नापाम गर्ल. तुम्ही जर तो सगळा व्हिएतनाम युद्ध तुम्हाला आठवत असेल आणि तर तुम्हाला नापाम गर्लचा फोटो लक्षात येईल. तो आहे की एक मुलगी, म्हणजे बॉम्बस्फोट झालेला आहे, सगळं धुराळा उडतोय आणि एक मुलगी जी 13-14 वर्षाची किंवा 10 वर्षाची मुलगी आहे, चिमुरडी आहे आणि तिच्या अंगावरचे सगळे कपडे जळून गेलेत, तिने ते काढून टाकलेत आणि ती नागड्यानं रस्त्यानं पळतीये. असं एक फोटो तुम्ही पाहिला असेल. नापाम गर्ल हे तिचं त्या फोटोचं शीर्षक आहे. आता तुम्ही नीट लक्षात घ्या की अमेरिकेनं बॉम्ब हल्ला केलेला आहे आणि त्यावेळी काढलेला तो फोटो आहे. कधी हल्ला केला? मूळ ट्रान्सलेशन काय आहे? तर इकडून ह्यांनी हे दिलेलं होतं की आम्ही 2 कॉम्रेड्स गमावले. ट्रान्सलेशन काय आलं? ट्रान्सलेशन आलं की आम्ही 2 जहाजं गमावली, आम्ही 2 विमानं गमावली. आणि 2 विमानं गमावली असं ऐकल्यानंतर खवळलेल्या अमेरिकेनं बॉम्ब हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 13,00,000 माणसं मरून गेली त्या सगळ्या युद्धामध्ये, व्हिएतनाम युद्धामध्ये, असं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे चुकीची भाषांतरं ही अनेक लोकांच्या मृत्यूला एकाच वेळी कारणीभूत असू शकतात. अशा घोडचुका माणसांनी, भाषांतरकर्त्यांनी केलेल्या आहेत. आपण जेव्हा ट्रान्सलेशनकडे जाऊ आणि यंत्रांच्या साह्यानं ट्रान्सलेशन यायला लागेल त्यावेळी ते अधिकाधिक नेमकं, अधिकाधिक योग्य होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. पण मला असं वाटतं की ट्रान्सलेशन केल्यानंतर ती पुन्हा पडताळून पाहिल्याशिवाय ती सामाजिक करणं हे अत्यंत चुकीचं राहील. ते जुन्या काळात चुकीचं होतं आणि आपण आज ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती आणि तंत्रयुगात राहतोय त्या काळात तर ती अत्यंत जीवघेणी अशी गोष्ट राहील असं मला वाटतं आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेल की तंत्रज्ञानाच्या आहारी जात असताना आपण किती त्याच्या आहारी जायचंय ह्याचं भान भाषांतराच्या संदर्भात तरी नेमकं ठेवावं. मी माझ्या विधानाला पूर्णविराम देत असताना पुन्हा एकदा आदरणीय गुरुवर्य डॉक्टर जाधव सर यांच्या प्रती ऋणभाव व्यक्त करतो आणि माझे मित्र डॉक्टर प्रमोद पवार यांच्या प्रतीही आभार व्यक्त करतो. पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय यांनी मला ही संधी दिली आपल्या सोबत संवाद साधण्याची. धन्यवाद. धन्यवाद सर. जाधव सर, आपण सूत्र घ्यावीत आपल्या. हा, माझा आवाज येतोय प्रमोद? हो सर, अगदी उत्तम पद्धतीने सर, छान.